राजकीय समतोल बिघडला, तसंच सामाजिक समतोलही बिघडला आहे। सध्या राजकारणात व समाजकारणात कोणाची कोणाला ओळख राहिली नाही, तसेच वातावरणातही बदल झालाय। राहुरी तालुका हा राजकीय दृष्टीने अंधारात गेला आहे। तालुक्यात ना राहणार आमदार ना खासदार, आपणच याचे आत्मपरीक्षण करायला पाहिजे। तालुक्यातील माणूस आपल्या जनतेला चालतो का नाही चालतो हा विचार खरा करणे गरजेचे आहे। सध्या बोलणे योग्य नाही, मात्र कोणीतरी बोलले पाहिजे अशी खंत अहिल्यानगर जिल्हा परिषद माजी सदस्य सुभाष पाटील यांनी व्यक्त केली आहे। राहुरी तालुक्यातील पत्रकारांच्या पत्रकार दिनानिमित्त सन्मान सोहळ्याप्रसंगी त्यांनी ही खंत बोलून दाखवली आहे। मागे 14 साली 2014 साली कळले साहेबांना आमदार केला। मी म्हणत नाही की ती माझ्यामुळे आमदार झाली, पण मी म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते म्हणले या काळामध्ये भाजपचं सरकार होतं, भाजप आणि शिवसेना युती। तेव्हा पाटील साहेबांना तुम्ही घ्या विद्यापीठामध्ये, त्यांनी घेतलं का? नाही घेतलं। आता सगळ्यांचे देखत मी त्या दिवशी सरकारच्या सभेत बोललो, करता आलं तुम्हाला आमदार करा, करणार आहेत का? नाही करणार। आता आमदार व्हायला सुद्धा नशीब लागतं, काही करायला नशीब लागतं, मंत्री व्हायला नशीब लागतं। आता अनेक लोकांनी मंत्रिपदासाठी भाषण बांधली, ती मंत्री झाले नाही, नाराज झाले। भुजबळ साहेबांसारखा एवढा माणूस त्यांना थांबावं लागलं। अर्थात ते जे त्यांचं चालू आहे आदळापण, म्हणजे तो त्यांचा विषय आहे, पण करायला नाही पाहिजे एवढ्या मोठ्या माणसाची आदळापण। नाही मिळालं ते मुलासारखं रुसून राहील। हे आता काही जणांच्या वयाचा प्रश्न आला, काही जण निवड गेले आणि आज तर काही दिसत नाही मला काही। आणि तालुका हा तसा अंधारात गेलेला आहे, म्हणजे सामाजिक दृष्ट्या मी म्हणणार नाही, पण राजकीय दृष्ट्या म्हणजे तालुका आहे असंच भौगोलिक परिस्थिती राहुरी तालुका हा अंधारात गेलेला आहे। कुठेही नाव राहुरी तालुक्यातलं काही येत नाही। राहुरी तालुक्यामध्ये आपण जर विचार केला तर आपल्या तालुक्यात ना खासदार ना आमदार तालुक्यात राहणार, त्याचा भेदभाव करायचं काही कारण नाही, पण ती परिस्थिती आहे। आता ही याचं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं का झालं तोही विचार आहे। आपल्याला तालुक्यामधला माणूस चालतो की नाही तो भाग वेगळा आहे, चालत असला तर तो का चालतो, चालत नसला तर तो का चालत नाही, त्याचं आत्मपरीक्षण झालं पाहिजे। म्हणजे मी बोललेलं काही कोणाला सगळ्यांनाच आवडलं असेल तर काही भाग नाही, पण हे बोललं पाहिजे। आता माझंही वय झालेलं, पुढच्या वर्षी मी 80 वर्षाचा होईल, आता मला कोणाला काही मागायचं आणि मागितलं तरी कोणी काही घेणार नाही। आपल्या देशामध्ये राज्यामध्ये ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, जे वातावरण जे आहे या वातावरणामधला समतोल बिघडलेला आहे, तसा राजकीय समतोलही बिघडलेला आहे, सामाजिक समतोलही बिघडलेला आहे। आणि हा बिघडलेला समतोल तोलात आणायचं काम पत्रकारांना करायचं आहे। आणि त्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळाली पाहिजे, तुमचा उत्साह वाढला पाहिजे, तुमची ताकद वाढली पाहिजे। आणि ही ताकद वाढवायचं आणि ऊर्जा द्यायचं काम हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं आहे। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। त्याच्या या अडचणीच्या काळामध्ये खरोखर आपण जर बारीक विचार केला तर सगळं काही बिघडलेलं दिसतंय, कोणाची कोणाला ओळख राहिली नाही असं वाटतं, राजकारणात राहिली नाही, समाजकारणात राहिली नाही। आणि एकूण वातावरणामध्ये सुद्धा कधी पाऊस पडेल तर दुसऱ्या दिवशी एकदम उकडल, दुसऱ्या दिवशी उकडल तर तिसऱ्या दिवशी सगळी पहाटे संधी वाढते, सगळंच बिघडलेलं काम आहे। या सगळ्या बिघडलेल्या कामामध्ये तुम्ही निर्धारानं उभे आहात, ताकदीने उभे आहात, असेच ताकदीने उभे राहा। तुम्हाला जे म्हणजे कोणत्याही दबावाखाली न येता जे वाटेल ते लिहा आणि जे वाटेल ते समाजापुढे आणा आणि समाजाचे डोळे उघडायचं काम खरं म्हणजे पत्रकार करतात। एखादी झाकलेली असती, आपण म्हणतो झाकली मूठ 1.25 लाखाची, तर ती उघडायचं काम तुम्ही करता। आता लोकांना असं वाटतं की आपल्याबद्दल नेहमी चांगलंच लिहिलं पाहिजे, मलाही असं वाटतं की आपल्याबद्दल चांगलं लिहिलं पाहिजे। आणि चांगलं लिहिल्यानंतर जर 2 वाक्य थोडीशी इकडची तिकडची झाले की मला असं वाटतं काय राव काय उपयोगाची, तसं असतं कामा नये। आपण चांगलं जसं स्वीकारतो तसं आपल्यामधले दोष सुद्धा स्वीकारले पाहिजे। आणि असं आहे की आपण माणूस आहोत, आपल्यामध्ये जसे गुण आहेत तसे दोषही आहेत।